हाय हॅलो नमस्कार, मी वयमची क्रांती. आणि आपण जनरली एक वाक्य ऐकतो बघा, डू योगा नाहीतर फुगा. आणि असं जेव्हा आपल्यावर हॅमर केलं जातं की डू योगा, तेव्हा आपली पावलं नकळतपणे कुठे योगा क्लासेस आहेत तिथे वळतात. थोडे दिवस उत्साह असतो, पण त्यानंतर तो हळूहळू मावळतो. पण आयुष्यात आपल्याला योग करणं का गरजेचं आहे आणि योग केल्यामुळे आपल्या शरीरात आणि मनात काय बदल होतात या संदर्भात आपल्याला फार कमी प्रमाणात माहिती असते. आपण जनरली रील बघतो किंवा त्या माहिती संदर्भात येणारी आर्टिकल वाचतो, पण ती तेवढ्यापुरतीच असतात. पण आपण योग दिनानिमित्त आज आपल्याकडे अशीच एक तरुण मुलगी आलेली आहे जिने योग अभ्यास केलेला आहे आणि ती स्वतःचे योगाचे क्लासेसही घेते. तर आपण तिच्याकडून जाणून घेऊया की मुलांसाठी योग का महत्त्वाचा आहे आणि योग केल्याने आपल्यामध्ये काय बदल होतात. तर या संदर्भात आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. हॅलो अदिती. हॅलो. हाय. सर्वप्रथम तू आम्हाला अगदी तुझ्याविषयी सांग, म्हणजे तू योगाकडे कशी वळलीस आणि तू सध्या काय करतेस आणि योग या बाबतीतलं तुझं म्हणणं काय आहे की का करावा योग असं तुला वाटतं? ओके. सो लहानपणापासूनच मी योगा करत होते. शाळेत असताना वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला, पण त्यानंतर अभ्यासात कॉलेजमध्ये कुठे ना कुठेतरी योगा सुटलं. लॉकडाऊनमध्ये माझ्या आईने कोर्स जॉईन केला होता तिच्या मैत्रिणीकडे, आणि मी लॅपटॉपवर काम करायचे आणि आई योगा प्रॅक्टिस करायची. तर मला उत्सुकता वाटली की म्हटलं बघूया की ह्यांनी कसं केलं आहे, काय केलं आहे, कुठून कोर्स केला. आणि म्हणून मग त्या आईची जी मैत्रीण होती त्यांनी जिथून कोर्स केला तिथे मी पण मग कोर्स करायला चालू केलं. लॉकडाऊनमध्ये मी कंप्लीट केलं आणि एक सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर झाले. त्यानंतर मला योगामध्ये खूप इंटरेस्ट आला आणि त्यानंतर मी बरेचसे कोर्सही केले आणि आता रिसेंटलीच मी एक योगा थेरपिस्टसुद्धा झाले. आता सध्या मी TCSमध्ये काम करते. फार्मा बॅकग्राऊंड आहे माझं. सो जॉब अँड क्लासेस असं मी दोन्ही सांभाळत आहे सध्या. आणि योग हा सगळ्यांनीच करावा असं मला वाटतं, कारण प्रत्येक व्यायाम वेगळा असतो. म्हणजे समज आपण बघितलं, चालणं असेल, धावणं असेल किंवा जिम असेल, तर प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आहेत. जसं तुम्ही आता धावता तर त्यामध्ये कार्डिओवॅस्क्युलर तुमचे जे काही ऑर्गन्स असतात ते यूज होतात. त्याबरोबर पाय यूज होतात, तुमचं ब्रेन टू आय कोऑर्डिनेशन, हँड लेग कोऑर्डिनेशन वाढतं. तसंच जर तुम्ही जिम करत असाल तर जिममध्ये तुमच्या मसल्सला टार्गेट केलं जातं. मसल स्ट्रेंथनिंग जास्त यावर आपण फोकस करतो जिममध्ये. आणि योगमध्ये काय होतं की आपण वेट उचलत नाही, आपण स्वतःच्याच बॉडीचं वेट उचलतो. आणि त्यामुळे काय होतं की इंटरनल ऑर्गन्स जे आहेत, म्हणजे आतले जे सगळे अवयव आहेत ते प्रत्येक आसनामध्ये त्यांच्यावर दाब येतो, ताण येतो, ते खेचले जातात, बेंड केले जातात. आणि त्यामुळे त्या ऑर्गनना कुठे ना कुठेतरी मसाज होतो आणि ते मसाज झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. आणि ते झाल्यामुळे तुमचं ओव्हरऑल बॉडीचं जे फंक्शन असतं ते इम्प्रूव्ह होतं. त्यामुळे तुम्हाला काही डिसऑर्डर असतील ते प्रिव्हेंट करायचे किंवा इवन इफ यू ट्राय टू क्युअर इट, योग विल हेल्प यू. कारण जनरली असं सांगितलं जातं की आपण सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपण सतत बघत असतो, त्याच्यावर आपल्याला येतं की ही 4 योगासनं करा म्हणजे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून तुम्ही म्हणजे तुम्हाला कधीच येणार नाही वगैरे, ते त्यांचं जाहिरात करण्याचं एक तंत्र असतं. बट असं सांगितलं जातं. पण साधारणतः जो लोकांचा एक गैरसमज असतो की व्यायाम योग्य, जिम योग्य की योगा योग्य, हे जे कन्फ्युजन असतं बरेचदा की नक्की काय करावं. तर तुझ्या मते, तू योग टीचर आहेस तर तू नक्कीच म्हणशील की योग आहे, पण का असं, म्हणजे हे जे वाटणं आहे हे असं का असतं जनरली लोकांमध्ये की त्यांना आपल्याला नाही कळत, म्हणजे नाहीच कळत की नक्की काय करावं. कारण रिझल्ट हवे असतात, बरोबर, पण ते मिळत नसतात. राईट. असं कुठचाही व्यायाम केला तरी कन्सिस्टन्सी इज द की. म्हणजे तुम्हाला कुठच्याच जिममध्ये गेलात तरी लगेच रिझल्ट नाही मिळणार आहे, योग केला तरी लगेच रिझल्ट नाही मिळणार आहे. सो कन्सिस्टंटली तुम्ही व्यायाम करायला हवा. मग रनिंग असू दे, योगा असू दे, जिम असू दे. तर जर तुम्ही जिम केलं तर मी असं म्हणेन की फक्त जिम
करा किंवा फक्त योगा करा असंही नाही, कारण जिमचे वेगळे फायदे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला हवेत. योगाचे फायदे आहेत ते सुद्धा आपल्याला हवेत. तर जिम मध्ये जसं मी सांगितलं की मसल वरती टार्गेट केलं जातं. जर तुम्ही तुमच्या मसल्सवर काम केलं, मसल मासवर काम केलं, तर काय होतं, लॉंग टर्म मध्ये यू एज ग्रेसफुली. आणि योग मध्ये काय असणार आहे की तुमच्या इंटरनल ऑर्गन्सला तुम्ही व्यवस्थित ठेवणार आहात. म्हणजे योग मध्ये तुम्हाला एकदम असं ॲब्स आलेत किंवा मसल्स एकदम छान बॉडी झाली आहे एवढं दिसून येणार नाही. म्हणजे लीन बॉडी असेल तुमची, पण आतून खूप छान असेल, फेसवर ग्लो येईल तुमच्या. आणि जिम मध्ये कसं होईल की मसल्स दिसतील. आजकालच्या मुलांना ॲब्स वगैरे खूप फॅड आहे ॲब्सचं, किंवा फोटो काढणं, आणि फोटोसाठीच सोशल मीडियावरती बरेच लोक ते इन्फ्लुएन्स होतात आणि त्यासाठी करतात. तर ते आहेच, बट त्याप्रमाणेच तुमचं सगळं डाएट वगैरे ह्याच्यावर पण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. मग तुम्ही जिमला जा किंवा योगाला जा, डाएट पण तेवढंच महत्वाचं आहे. तर मी म्हणेन की कुठचंही एक्सरसाइज केलं तरी हरकत नाही, पण कन्सिस्टन्सी इज द की. सो तुम्हाला काय हवंय, तुमचं गोल काय आहे, टार्गेट काय आहे, त्याच्यानुसार यू कॅन डिसाईड की तुम्हाला कुठे जायचंय. पण जर तुम्हाला इफ यू हॅव टू अवॉइड altogether all the diseases and disorders, then you should go for yoga. आणि जर तुम्हाला व्यवस्थित बॉडी टोन करायची आहे, मसल्स हवे आहेत, एस्पेशली मुलांमध्ये ॲक्च्युली, कारण त्यांना मस्क्युलर बॉडी जास्त मुलांची असते, मुलींची एवढी मस्क्युलर बॉडी नसते जनरली. मुली पण वेट लिफ्टिंग वगैरे करतातच असं नाही आहे, बट जनरली मुलांना मस्क्युलर बॉडी हवी असते. सो दे गो फॉर जिम. ते दोन्ही करावं, कारण मी स्वतः दोन्ही करत होते. सो दोन्ही केलं तरी हरकत नाही. बरोबर. आता आपण असं बोलताना म्हणतोय की योगा, योग वगैरे, हा, तर आपल्या गप्पा झाल्या. नक्की तो योग असा शब्द आहे, बरोबर आहे ना? जरा त्याच्याबद्दल व्यवस्थित म्हणजे सविस्तरपणे सांग ना, योग आणि योगा हे कसं झालं? अच्छा, ऍक्च्युली योग हाच शब्द आहे. योग म्हणजे युनियन, एकत्र येणे. योग एकत्र येणे म्हणजे काय, तुमचं बॉडी, माइंड आणि सोल हे तिन्ही गोष्टी एकत्र येणे म्हणजे ते युनियन आहे. आता योगा हे काय झालं, योग मुळात आपल्या भारतातच पहिलं आलेलं आहे, जे पतंजली मुनींनी लिहिलेलं आहे. अष्टांग योग आहे, हठयोग आहे, किंवा BKS अय्यंगारनी ज्यांनी केलेलं आहे एवढं त्याच्यावर रिसर्च, ते हे सगळं भारतातलंच आहे. पण जोपर्यंत कोणीतरी घेऊन जात नाही आणि मग ते रिइंट्रोड्यूस करत नाही, तोपर्यंत आपल्या भारतीयांना त्याच्यावरती एवढं गर्व वाटत नाही त्याचा. तर ते योगचं योगा झालं वेस्टर्न कंट्रीज मध्ये, आणि मगच ते योगा 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 असं सगळेजण म्हणायला लागले. आता योग म्हटल्यावर फार कमी लोकांना समजतं की योग की योगा. तर आता सगळेच योगा असं म्हणतात, पण त्याचं मूळ तो शब्द योगच आहे, विच मीन्स युनियन. यू हॅव टू ब्रिंग युअर बॉडी, माइंड अँड सोल इन सिंक. कारण आपण बरेच वेळेला म्हणजे बसलो इथे, फिजिकली यू आर प्रेझेंट, बट मेंटली यू आर समवेअर एल्स. येस, म्हणजे ते म्हणतात ना की अवधान नाहीये, तुमचं लक्ष नाहीये. येस, शाळेत जनरली आपल्याला ही गोष्ट खूप पाहायला मिळते की मुलं शाळेत असतात पण मन त्यांचं भलतीकडे ग्राउंडवर असतं. आता आपण मुलांबद्दल बोलतोय, तर मुलांच्या दृष्टीने म्हणजे जनरली आता एक 5-6 वर्षाची मुलं झाली की त्यांना स्विमिंगला टाकणं, किंवा आजकाल लवकर पण टाकतात, किंवा डान्स क्लासेसना टाकणं, किंवा अजून काही जिम्नॅस्टिक वगैरे असं. आणि शाळेतही जनरली थोडा काही शाळांमध्ये योग आपल्याला दिसतो, योगा अभ्यास करणारी मुलं दिसतात. काय या मुलांच्या दृष्टीने योग किती महत्वाचा आहे आणि त्यांनी तो इतक्या लहानपणापासून करावा का? योग हा सगळ्यांनीच करावा. फक्त काही आसनं जी आहेत ती पर्टिक्युलर आसनं एक 14 वर्षाच्या मुलांपर्यंत त्यांना शिकवावी, आणि त्यानंतर जी अडल्ट्सना आसनं सांगितलेली आहेत ती शिकवावी. ह्याचं कारण असं की पूर्ण डेव्हलपमेंट झालेली नसते मुलांची. तर 14 वर्षापर्यंत तुमची स्केलेटल सिस्टीम व्यवस्थित डेव्हलप झाली नसेल, जर तुम्ही उगाच कुठेतरी खेचलं, ताणलं, तर इंजुरी होऊ शकते. आणि मुलांना तसं शिकवणं खूप म्हणजे एकदम निक्षून
शिकवायला लागतं, कारण ते आधीच चंचल असतात, मस्तीखोर असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते व्यवस्थितपणे करून घेणं खूप गरजेचं आहे. आता काही आसनं जी आहेत जी लहान मुलांसाठी खूप उपयोगाची आहेत, त्यांची फ्लेक्झिबिलिटी इन्क्रीज करणं, जसं तुम्ही जिम्नॅस्टिक म्हणालात, तर जिम्नॅस्टिक मध्ये सुद्धा आपण फ्लेक्झिबिलिटी इन्क्रीज करतो. तसंच योगमध्ये सुद्धा त्यांची फ्लेक्झिबिलिटी इन्क्रीज करणं, त्यानंतर त्यांच्या ब्रेनवरती काम करणं. आता ब्रेनवरती जेव्हा आपण काम करतो, म्हणजे प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, ब्रीदिंग वर्क, तर त्यामुळे काय होतं, मुलांची कॉग्निटिव्ह ॲबिलिटी वाढते, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होते. म्हणजे स्पेलिंग लिहिणं असेल किंवा स्पष्ट बोलणं असेल किंवा ब्रीदिंग, म्हणजे तुमचे लंग आणि हार्टची कॅपॅसिटी वाढते. आता हे झालं लहान मुलांमध्ये, म्हणजे ज्यांना आपण जसं सांगतो ते लगेचच ऐकतात अशी मुलं. नंतर आली टीनेजर्स, ॲडोलेसंट मध्ये असणारी मुलं, त्यांच्यासाठी माइंड वर्क खूप जास्त गरजेचं आहे. कारण आताच्या सोशल मीडियामध्ये चुकीच्या गोष्टींमुळे पटकन इन्फ्लुएन्स होतात सगळेजण. त्यामुळे त्यांना ग्राउंडेड ठेवणं, त्यानंतर चूक काय बरोबर काय हे व्यवस्थित समजणं, म्हणजे स्वतः समजणं. आई बाबा तर कंटिन्युअसली सांगतच असतात, गुरु सांगत असतात, पण ते एक असं वय असतं ना की आपण रिबेल करतो, असं असतं, पटकन आपल्याला पटत नाही. आणि म्हणजे समवय असेल ना तर मग आपल्याला पटकन त्यांचं पटतं. बरोबर आहे. तर ते आतून येणं त्या जनरेशन मध्ये, त्यासाठी प्राणायाम, योग हे खूप उपयोगाचे. कारण आपल्या भारतामध्ये सुसाईडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे 12वीत मार्क नाही आले, 9वीत मार्क नाही आले, तर यासाठी आपण योग जर पहिल्यापासूनच त्या मुलांमध्ये इन्कल्केट केलं की मेडिटेशन, प्राणायाम ह्यासाठी, सो इट इज अ जर्नी विद इन युअर सेल्फ. म्हणजे तुम्हीच तुम्हाला ओळखू शकता. बरोबर. योगमुळे, आसनांमुळे सुद्धा, प्राणायाममुळे सुद्धा, मेडिटेशनमुळे सुद्धा. तर त्यासाठी खूप गरजेचं आहे त्यांना. सो अभ्यासामध्ये पण मदत होते आणि ओव्हरऑल तुमच्या लाईफमध्ये पण नक्कीच एकाग्रता पण वाढते, असं आपण म्हणतो की योग केल्यामुळे एकाग्रतेत वाढ होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारण या काळात जनरली मुलांमध्ये ते थोडं खूप कमी आहे, कारण जंक फूड एवढं कन्झ्युम केलं जातं. इव्हन आणि आपण जे म्हणतो की ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स वगैरे आपण जे कन्झ्युम करतो, पण त्यामध्ये सुद्धा बरेचसे पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स यूज केलेले असतात. त्यामुळे इम्युनिटी इन्क्रीज करणं हा एकच उपाय सध्याच्या ह्याच्यात आहे आपल्याकडे, की तेवढंच आपण करू शकतो. कारण साधं आपण एक सफरचंद जरी बघितलं तरी ते कोटेड असतं, वॅक्स कोटेड असतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तर इम्युनिटी वाढवू शकता, तुमची प्रतिकारक शक्ती. कारण सध्या सगळ्या गोष्टींमध्ये केमिकल्सचा भरणा खूप वाढत चाललेला आहे. आता आपण मुलांसंदर्भातच बोलतोय, तू सांगितलंस की प्राणायाम करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलांमध्ये खूप त्यांचं लक्ष म्हणजे काय म्हणतो एकाग्रता येते, आपण हे म्हणतो. पण तुझ्या मते आजकालच्या मुलांना स्ट्रेस येतो हे खूप म्हटलं जातं आणि मुलं विचारतात जनरली की मला स्ट्रेस येतोय, मी काय करू? तू काय सांगशील या मुलांना, त्यांना का स्ट्रेस येतो असं तुला वाटतं आणि त्याच्यावर तू योग थेरपी काय सांगशील? करेक्ट. सो स्ट्रेस ह्याच्यासाठी आहे की पहिली गोष्ट तर आईबाबांकडनं खूप एक्सपेक्टेशन्स असतात, त्यानंतर पिअर प्रेशर असतं, त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी त्यांचं असतं की कॉम्पिटिशन, रॅट रेस, की मला जायचंय पुढे, मला हे करायचंय, ह्याने हे केलं तर मी पण करणार, असं. तर त्याने हळूहळू स्ट्रेस डेव्हलप होतो आणि ते कसं मॅनेज करायचं तर हे आपण योग मध्ये सांगू शकतो. आता समज एखादा मुलगा ऑलरेडी स्ट्रेस्ड आहे तर तुम्ही लगेच त्याला योग चालू नाही करू शकणार, आधी त्याचं थोडंसं काउन्सिलिंग करायला पाहिजे. त्याला तुम्ही एका जागी बसायला सांगितलं डोळे बंद करून तो नाही बसणार. तर त्यावेळेला काय आपल्या त्याला कलाने घ्यायला लागणार. पहिले काउन्सिलिंग करायला लागेल त्याचं, त्यानंतर मग हळूहळू थोडा डोळे उघडे ठेवून तो प्राणायाम कर, इन ब्रीदिंग ब्रीद आउट, ब्रीद इन ब्रीद आउट असं कर, आणि त्यानंतर डोळे बंद ठेवून कर. मग ओंकार साधना आहे, एकदम सिंपल प्राणायाम जे आपण सगळेजण घरी सुद्धा करू शकतो. तो ओंकार साधना आहे, त्याने बरेचसे फायदे आहेत. एक तर तुमच्या लंग्सवर, हार्टवर काम करतं, ब्रेनवर काम करतं. म्हणजे आम्ही नेहमी मुलांना हे सांगतो, तुमची परीक्षा असेल, तुम्हाला टेन्शन आलं असेल तर 5 मिनिटं आधी बसायचं, ओंकार जप करायचा आणि मग जायचं, आपोआप शांत वाटतं आपल्याला. सो जे स्ट्रेस लेवल जी वाढलेली आहे ती योगने आपण
बऱ्यापैकी कमी करू शकतो. आणि त्यासाठी मेडिटेशन खूप गरजेचं आहे. आता एक माझ्या स्टुडंट होत्या ज्यांनी वेट लॉससाठी जॉईन केलं होतं आणि त्यांची मुलगी 10वीला होती. तर त्यांना खूप चांगला रिझल्ट आला होता वेट लॉसचा आणि आम्ही प्राणायाम मेडिटेशन सांगितलं होतं, त्याचाही चांगला रिझल्ट आलेला. तर त्यांनी मला सांगितलं की माझी मुलगी 10वीत आहे, तिला पेपरचं खूप टेन्शन आलंय, तर तू हिला मेडिटेशन सांग. तर ती आली माझ्याकडे, तिने खूप छानरित्या रिस्पॉन्स दिला. म्हणजे त्यांचं थोडं कलाने घ्यायला लागतं, चंचल असतात, एका जागी बसत नाही. मग त्यांच्या वेमध्ये त्यांना सांगून मग प्राणायाम मेडिटेशन त्यांना शिकवून आपण त्यांना स्ट्रेस फ्री करू शकतो. इवन तिचा फीडबॅक पण असा आला की तिला बऱ्यापैकी स्ट्रेस लेस फील झालं आणि चांगले मिळाले, 90+ मार्क्स काहीतरी मिळाले तिला. सो स्ट्रेस फ्री राहणं खूप गरजेचं आहे. बिकॉज 80% डिसीज डिसऑर्डर हे तुमचे मेंटल असतात. म्हणजे तुम्ही जेवढा मेंटल स्ट्रेस घेता ते तुमचं फिजिकल फॉर्ममध्ये दिसून येतं. कारण आजकालचे जे डिसीज डिसऑर्डर आहेत त्याचं नावच लाईफस्टाईल डिसीज डिसऑर्डर्स आहे. कारण हे डायबिटीज स्ट्रेस, कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस स्ट्रेस, हायपरटेन्शन, हाय बीपी स्ट्रेस, ह्याचं सगळ्याचं रिझन मूळ कारण स्ट्रेसच आहे. डायबिटीज सगळ्यांना वाटतं की शुगर वाढल्यामुळे होते, पण नाही, मूळ कारण त्याचं स्ट्रेस आहे. तुम्ही स्ट्रेस मॅनेज कराल, सगळं मॅनेज होईल. हो, म्हणजे हे सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे, अगदी मुलांसाठी तर म्हणजे मुलांसाठी का, कारण तुम्ही लहानपणापासून जर केलं तर मग एकदम पुढे तुम्हाला 40-50 अगदी त्याची नाही आता करायलाच हवं, अगदी तसं नाही होणार. बरोबर आहे. म्हणजे तुमचं सुरुवातीपासूनच आयुष्य सुरळीत जाईल. बरोबर आहे. कारण जनरली आताचे जे आपण म्हणतो की आमच्या वयाच्या म्हणूया कदाचित, आम्ही नंतर येतो की आता असा प्रॉब्लेम झालाय, आता आम्हाला हे करायचं आहे. सो तो बेसिक पायात जर व्यवस्थित असेल तर पुढे जाऊन त्रास होणार नाही. पुढे जाऊन मी असं म्हणेन, पालक आणि मुलं, आता आपलं बोलणं झालं की पालकांचं प्रेशर असतं वगैरे, तर पालकांना तू ह्या मुलांना योगाकडे वळवण्यासाठी काय सांगशील की पालकांनी कसं मुलांकडे थोडंसं लक्ष द्यावं? कारण जनरली जोपर्यंत पालक त्यांना सांगत नाही एखादी गोष्ट तोपर्यंत मुलं तिथपर्यंत जात नाही. आणि जनरली आजकाल पालकांचा योग डान्स क्लासेस, झुंबा, जिम्नॅस्टिक इथे असतो. कारण ते कसं शो झालं की लगेच लोकांकडून कौतुक होतं. राईट. सो त्यांना काय सांगशील? सो डान्स, झुंबा आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीज कराव्यात. म्हणजे असं हे नाहीये की हे करू नये, फक्त योगच करावं असं नाहीये. पण काय होतं की मुलं ऑलरेडी ऍक्टिव्ह असतात, खूप एनर्जी असते त्या वेळात आणि ते डान्समध्ये वगैरे ते दिसून येतं. पण त्याचबरोबर त्यांना मनाने शांत ठेवणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठी योग गरजेचा आहे. जसं मी म्हटलं की आता डान्समध्ये, मी स्वतः एक डान्सर आहे. सो डान्समध्ये तुमचे बॉडी पार्ट्स यूज होतातच, त्याला व्यायाम होतोच. त्यानंतर हार्टवर प्रेशर येतं, ते पंपिंग होतं, तुमचं कार्डिओ एक्सरसाइज झाल्यासारखं होतं. दॅट इज गुड, दॅट इज नेसेसरी. बट त्याचबरोबर तुमचे इंटरनल ऑर्गन्सवर, म्हणजे आता तुम्ही पोटाला पीळ नाही देत डान्समध्ये किंवा पोटाला बेंड करता, पण ते होल्ड नाही करत. कारण आपण आसनं म्हणजे करतो आणि सोडतो असं नाही, आपण आसनं करून ते होल्ड करतो आणि त्यामुळे तो दाब जो आहे, ताण जो आहे तो आतपर्यंत पोचतो आणि ते प्रत्येक पेशीपर्यंत पोचल्यावर त्याचा कुठेतरी फायदा आपल्याला तो दिसतो आणि लॉंग टर्म इफेक्ट आहे. असं नाही की आत्ता योग केला आणि मग दुसऱ्या दिवशी केला नाही म्हणजे ते संपलं, असं नाहीये. प्रॅक्टिस इज नेसेसरी फॉर एव्हरीथिंग. बट योगमध्ये तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस केली तर त्याचा लॉंग टर्म इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे. आता पालक योगकडे वळतात तर कसं असतं त्यांचं, ते त्या वयात गेल्यावर त्यांना वाटतं की आता करावं. म्हणजे 40ली 50ली माणसं योग करण्यासाठी जातात कारण ऑलरेडी आयुष्याचा एवढा स्ट्रेस आलेला असतो की त्यांना आता स्ट्रेस कमी करायची गरज वाटते. पण हेच जर तुम्ही मुलांमध्ये आधीपासून केलं तर तुम्हाला जे आता फेस करायला लागते ते त्यांना त्यांच्या 40-50 फेस करायला लागणार नाही. सो आधीपासूनच जर तुम्ही त्यांना योग शिकवलात तर वेल अँड गुड, खूप चांगलं असणार आहे. इंटरनली म्हणजे फिजिकली सुद्धा आणि मेंटली सुद्धा. बाकीच्या गोष्टी करू दे नक्कीच, पण योग पण तेवढाच करू दे. म्हणजे एकदम असा स्ट्रेस पण नाही द्यायचा आहे की तू अभ्यास पण कर, ट्युशनला पण जा, डान्स क्लासला पण जा आणि योग पण कर, एवढा पण स्ट्रेस नाही द्यायचा आहे. पण
जेव्हा पॉसिबल असेल, म्हणजे आठवड्यातनं 2 दिवस हे 2 दिवस ते, असं मॅनेज करून तुम्हाला एक बॅलन्स ठेवू शकता. आणि अभ्यासाचा प्रेशर थोडंसं पालकांनीच कमी करावं. कारण मुलांना ते तुम्ही जेवढं तुमचं प्रेशर असेल ते डिरेक्टली पास ऑन होतं मुलांकडे, आणि ते पास ऑन झाल्यामुळे ते स्ट्रेस्ड होतात. आणि इफ दे डोंट नो हाऊ टू मॅनेज इट, ते मग वाढत जातं. अजून एक कन्सेप्ट आहे, आता आपल्या योग विषयी गप्पा चालल्या, तर एक पॉवर योगा म्हणून कन्सेप्ट आहे. आणि योग जनरली आपण बघतो की योगामध्ये आपण बसून प्राणायाम करतो, कपालभाती करतो, किंवा आपण काय म्हणतात ते स्ट्रेच करणारी आसनं करतो. पण ह्या पॉवर योगामध्ये ना थोडंसं काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळतं. आणि जनरली लोक पॉवर योगा करायचे म्हणून जातात आणि नंतर तो जमत नाही. करेक्ट. तर ते काय आहे नक्की, म्हणजे ते पण तू सांग उलगडून जरा, आम्हाला आवडेल. येस. सो योग जसं आपण म्हटलं ट्रेडिशनली भारतातच आलेला आहे. जे अष्टांग योग आणि हठयोग जे ऋषी मुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे, त्यावेळेला पॉवर योगा, एरियल योगा वगैरे असं काही नव्हतं. सो हे जे आहे फ्लोर योगा, तेच आपल्याला शिकायचंय, बेसिक आहे. आता एरियल योगा, पॉवर योगा हे कसं आहे, वेस्टर्न कंट्रीज मधून जास्त आलेलं आहे, बिकॉज फ्लोअरवर करून करून लोकांना कंटाळा आला. आणि त्यानंतर ह्या सगळ्या काही डेव्हलपमेंट्स झालेल्या आहेत. सो एरियल योगा म्हणजे तुम्ही बेसिकली खाली बसून जे करता, त्या पोटावर झोपून सपोज आपण कोब्रा पोज किंवा भुजंगासन केलं, तेच तुम्ही वर लटकून करताय. किंवा वॉल योगा झालं, तर वॉलचा सपोर्ट घेऊन तुम्ही ते करताय. सो बेसिकली हे प्रॉप्स, ॲज अ प्रॉप्स यूज केले जाते. आता पॉवर योगा कोणी करावा, ज्यांना ऑलरेडी हे फ्लोर योगा येतंय, ज्यांची प्रॅक्टिस आहे, त्यांनी पॉवर योगा करावं. पॉवर योगा का म्हटलेलं आहे, का त्यामध्ये पेस फास्ट असतो. योग हे स्लो प्रोसेस आहे. जसं ट्रेडिशनल योगा आहे आपला, इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. म्हणजे तुम्ही आसन करणार, सावकाश सोडणार, ते थोडा वेळ होल्ड करणार. दिस इज द रियल योगा, ट्रेडिशनल योगा. पण पॉवर योगामध्ये काय, काही जणांना हे खूप स्लो आहे, पटापट हवं काहीतरी, कारण आजकाल सगळ्यांना सगळं फास्ट पाहिजे. बरोबर. त्यामुळे ते पॉवर योगा इंट्रोड्यूस झालेलं आहे. सो पॉवर योगामध्ये तुम्ही आसनं करता, पण फास्ट पेस मध्ये करता. आणि मग त्यामध्ये काय असतं, सिक्वेन्स असतात. म्हणजे एका आसनातून दुसऱ्या आसनात, दुसऱ्या आसनातून तिसऱ्या. तर त्यामुळे काय होतं ना, तुमचा स्टॅमिना जास्त लागतो, स्ट्रेंथ जास्त लागते. तुम्ही होल्ड जरी करत असाल तरी, आता समज मी पाय ताणून उभी आहे, तर मला 2 मिनिटं तसं उभं राहायचंय, तर मला ताकद हवी तेवढी, ताणायचंय तर फ्लेक्झिबिलिटी हवी तेवढी. त्यामुळे पॉवर योगा डिरेक्टली जमत नाही, कारण पहिले प्रॅक्टिसच नसते. आपण जे मसल्स कधी यूजच नाही केले ते रिजिड झालेले असतात. बॉडी सुद्धा एक मशीन सारखी आहे. एखाद्या मशीनला तुम्ही असंच ठेवलं, गंज लागतो. बरोबर. जर तुम्ही अचानक त्याला चालू केलं तर आवाज येणार, कर 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 कर. तसंच बॉडीच आहे. जर मसल तुम्ही एखादा यूज केलेला नसेल आणि अचानक तो यूज करायला लागलात, तर आवाज करणार. बॉडी सुद्धा आपल्या मशीन सारखी कुरकुर आवाज करते. तुम्ही अचानक पॉवर योगामध्ये जर गेलात तर मसल पेन आहे, किंवा कुठे अखडून राहणं आहे, त्यानंतर क्रॅम्प्स येणं आहे, असं होऊ शकतं. तर पॉवर योगा तेव्हा करा जेव्हा तुमची ऑलरेडी योगाची प्रॅक्टिस झालेली असेल. खूपच छान, अगदी म्हणजे महत्वपूर्ण तू सांगितलंस. कारण आजकाल यंग जनरेशन, म्हणजे तुलाही कधीतरी जाणवत असेल की क्लासमध्ये येणाऱ्या तुझ्याकडे असतात थोड्याशा यंग मुली वगैरे, की मला पॉवर योगा करायचंय, किंवा काही बायका पण त्याने वेट लॉस खूप लवकर होतं असं एक सांगितलं जातं. सो त्या पण मग काय करतात की पॉवर योगा करतात आणि नंतर ते आपल्याला जमत नाही. आणि ज्याचे रिझल्ट तुम्हाला पटकन मिळतात ना, त्याचे रिझल्ट पटकन जातात सुद्धा. हो. सो मी एका स्टुडंटचं उदाहरण सांगेन. त्या 50s मध्ये आहेत, त्यांना थायरॉइड आहे, आणि बरेच 25 वर्ष झाले शी इज ट्राईंग टू रिड्यूस वेट. म्हणजे होतच नाहीये त्यांचं कमी. आणि त्यांना थायरॉइडची 100 mg मायक्रोग्रॅमची गोळी चालू होती. त्यांनी फर्स्ट बॅच माझी जेव्हा होती वेट लॉसची, तेव्हा त्यांनी जॉईन केलं होतं. एकदम स्लो प्रोसेस आहे योगा. त्यांना सुद्धा वाटलं, अरे बापरे, एक आसन करतोय, मग आज दुसरं आसन करतोय, होणार की नाही होणार. बरोबर. आणि 21 दिवसांचा कोर्स होता तो. ॲट द एंड ऑफ 21 days शी लॉस्ट 5 kgs. आणि थायरॉइड पेशंट्सना वेट लूज करणं डिफिकल्ट असतं.
सो शी लॉस्ट 5 kgs अँड शी वॉज सो हॅपी. त्यांनी माझ्या जवळजवळ 10 बॅचेस रिपीट केल्यात. म्हणजे शी हॅज एनरोल्ड फॉर 10 बॅचेस नाव. आणि आता सुद्धा जी ऑनगोईंग बॅच आहे त्यामध्ये त्या आहेत. अँड सरप्राइझिंगली जी स्ट्रेंथ होती त्यांच्या गोळीची, इट केम डाऊन टू 75 मायक्रोग्राम. ओ ग्रेट. सो 25 इयर्स नंतर त्यांना हा जो रिझल्ट मिळाला आहे तो योगने मिळालेला आहे. कारण तुम्ही योग सुरू केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट हा दिसणारच. तुम्ही त्या मी जसं म्हटलं कन्सिस्टन्सी इज द किंग. सो कन्सिस्टंटली तुम्ही जर कराल तर नक्कीच रिझल्ट दिसणार. बरोबर आहे अगदीच. आणि आपण म्हणतो तर पेशन्स, ह्याच्यात पेशन्स इज रिक्वायर्ड. आणि पेशन्स तुम्हाला बरंच काही शिकवतं. म्हणजे पेशन्स फक्त योग करण्यामध्ये दाखवला म्हणजे पेशन्स असं नाही. तुम्ही आयुष्यात सगळीकडे पेशन्स दाखवला तर बरोबर ऑलरेडी स्ट्रेस फ्री होऊन जातो. नक्की नक्की. एक्सेप्टन्स वाढवला तरी स्ट्रेस फ्री होऊन जातो. पेशन्स वाढवला तरी स्ट्रेस फ्री होऊन. आता तुला मी एक असं विचारेन की तू जनरली योग शिकवतेस, पण त्याच्यासोबत तू आता म्हणालीस की रिझल्ट मिळाला, पण नुसतं योग करून होत नाही. मगाशी आपलं बोलणं झालं की जंक फूड किंवा हे सगळं खाणं पण वाढतंय, मग त्याच्यासोबत तू डाएट पण देतेस का त्यांना? येस, वेट लॉस कोर्समध्ये आपण डाएट पण देतो. कारण कसं असतं की तुमचे जे बॉडी फॅट ॲक्युमुलेट झालेलं असतं ते काय असतं की अनयुज्ड एनर्जी आहे ती तुमची. म्हणजे तुम्ही डेली जे कॅलरीज आहे, तुमचा इनटेक ऑफ कॅलरीज अँड तुमचं बर्निंग ऑफ कॅलरीज ते व्यवस्थित बॅलन्स झालं पाहिजे. सो नेहमी सगळे ट्रेनर्स हेच सांगतात की यू शुड गो इन कॅलरी डेफिसिट. म्हणजेच काय, तुम्ही जेवढं कॅलरीज कन्झ्युम करताय त्याच्यापेक्षा जास्त तुमचे बर्न झाले पाहिजे. बरोबर. सो डाएट आपण सिम्पल देतो. नो आर्टिफिशियल सप्लिमेंट्स किंवा नो गोळ्या वगैरे असं काहीच नाही. तुमचं जे सात्विक अन्न आहे तेच तुम्हाला खायचं आहे. म्हणजे काय, जे तुम्ही खाताय इट शुड बी फॉर द सर्वायवल ऑफ द डे. म्हणजे जास्त पण कॅलरीज नाही गेले पाहिजेत. कारण आपल्याला काय करायचंय, जे बॉडी फॅट स्टोर्ड आहे ते यूज करायचे इन द फॉर्म ऑफ एनर्जी. सो त्यासाठी डाएट इम्पॉर्टंट आहे. नाहीतर इथे एक्सरसाइज केलं, तुम्ही 500 कॅलरीज बर्न केलात, लगेच जाऊन स्टारबक्समध्ये कॉफी प्यायलात किंवा मॅगडीमध्ये 1000 कॅलरीज बर्गर खाल्ला, सो इट्स ऑफ नो यूज. बरोबर बरोबर. सो तेवढं दोन्ही मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाची बॉडी टाईप सुद्धा डिफरंट असते. सो काहींचं वेट लॉस फिजिकली तुम्हाला दिसेल अरे बारीक झाली, पण वेइंग स्केलवर सेम असेल. काही जणांचं वेइंग स्केल अरे 6 किलो कमी झालं पण दिसते तेवढीच आहे. तर डिफरंट टाइप्स ऑफ वेट लॉस सुद्धा असतात. हे जनरली खूप बघायला मिळतं आपल्याला. पण असं का ते, म्हणजे जनरली बॉडी टाईप डिफरंट असतो. आता काही जण माझ्याकडे होते ज्यांनी लॉकडाऊन मध्ये वेट गेन केलं. खूप जण घरी बसून होते आणि खाण्याशिवाय दुसरं काही आपल्याला छंद नव्हता. दुसरं ते बनवते म्हणून आपण पण बनवूया ही एक क्रेज होती. आणि ते इंस्टाग्राम मध्ये आपण वेगळं बघितलं, युट्यूबवर रेसिपीज बघितल्या आणि मग त्या घरी बनवल्या आणि त्यामुळे लॉकडाऊन मध्ये वेट गेन झालं. तर लॉकडाऊन मध्ये ज्यांचं वेट गेन झालं होतं त्यांचं फास्ट रिड्यूस झालं बिकॉज त्यांचं रिसेंट वेट होतं. बरोबर. आणि ज्यांचं खूप वर्षांपासून आहे म्हणजे ॲक्युमुलेट झाले, सो इट टेक्स टाइम टू ब्रेक डाऊन द फॅट. आणि त्यामुळे स्लो होतं ते. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट आहे की 50शीतल्या बायका किंवा पुरुष सुद्धा त्यावेळेला काय होतं, एक थ्रेशोल्ड असतं, एक लिमिट असतं. त्यानंतर तुमचं वजन कमी व्हायला खूप वेळ लागतो. म्हणजे समज तुम्ही आता 70 kgs वर आहात तर 60 kgs तुमचा पटकन येईल. पण 60 नंतर खाली जायला तुम्हाला खूप मेहनत करायला लागेल. नक्की नक्की. सो दॅट इज अ थ्रेशोल्ड पॉइंट की तुम्हाला त्यानंतर खूप मेहनत करायला लागते. कारण एखाद्या पॉइंटला येऊन तुमचं वेट कमी होणं थांबतं. येस, ते होत नाही पटकन. करेक्ट. येस, सो दॅट इज अ थ्रेशोल्ड पॉइंट आणि ते सगळ्यांमध्येच असतं. पण 40s 50s मध्ये ते आपल्याला जास्त जाणवतं. ओके. जनरली कसं असतं माहितीये, आपण म्हणजे जे डाएट घेतो त्याच्यामध्ये बरेचदा ना असं दिसून येतं की ते जे क्वांटिटी आणि एक पर्टिक्युलर हेच पदार्थ खा हे जे सांगितलं जातं ना, त्यामुळे माणूस थोडासा म्हणजे त्याचं ते काय म्हणतात ते आपण होत नाही माइंड मध्ये. कारण आपल्याला रोजचं अन्न खायचं सवय असते की आपल्याला आता लहानपणापासून संस्कार असतात की पोळी भाजी, तर पोळी भाजी पटकन सोडली जात नाही. मग आजकाल गहू खाणं चुकीचं आहे, ओट्स खाणं चांगलं आहे, हे जी सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या इंडियामध्ये फार आजकाल त्याचं हे म्हणजे फॅड वाढलेलं आहे म्हणजे जनरली. तर ते कितपत योग्य आहे, म्हणजे तुला असं वाटतं आणि तुझ्या डाएट मध्ये असं असतं का की तू पोळी भाजी वगैरे बंद करून टाक? नाही, माझं डाएट एवढंच आहे की मी सगळं खाते.
इवन बाहेरचं पण ऑकेजनली सगळं खाते, बट लिमिटमध्ये खाते. सो यू हॅव टू मेंटेन द पोर्शन साईज जेवढं तुम्ही खाताय. म्हणजे असे क्षण येतात की आज पार्टी आहे, आज बर्थडे आहे, किंवा आज मला इथे जायचंय. सो तो मोह असतो ना माणसाला, तो थोडा आवरणं कठीण होतोच. आणि आम्ही जे म्हणजे आता जे मोहवरून आठवलं की 21 दिवसांचं डाएट असतं आपलं, तर त्यामध्ये स्टुडंट येतात, आज लग्न आहे त्यामुळे मला जेवायला लागणार आहे संध्याकाळी, आणि तिथे मग पनीर आणि काय 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 दिसतं, त्यामुळे मग ते ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे आता समज तुम्ही डिनर तुमचा हाय कॅलरी आहे, तर मग लंच तुम्ही थोडंसं कमी घ्या, ब्रेकफास्ट थोडा कमी घ्या, अँड यू कॅन ऍडजस्ट इन दॅट पर्टिक्युलर डे. तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. वन्स इन अ वाईल बाहेरचं खाणं चालेल, बिकॉज कसं होतं की तुम्ही अगदीच सात्विक खायला लागलात की मला असं वाटतं, आय डोंट नो अबाउट अदर्स, बट मला असं वाटतं कुठेतरी तुमची इम्युनिटी कमी होते. कारण इंडियामध्ये लोकांची इम्युनिटी खूपच चांगली आहे. कारण बाहेरचं आपण जर फॉरेनर्सना बघितलं, स्पायसी नाही चालत, बाहेरचं नाही चालत, किंवा थोडंसं पाण्याचं इथे तिथे झालं तरी लगेच प्रॉब्लेम होतो पोटाला. तर त्यासाठी आपण थोडं मध्ये मध्ये बाहेर खाणं इज ओके. अगदीच तुम्हाला सवयच नसेल बाहेर खायची तर देन इट्स गुड, बट आजकाल असं कोणी मिळणार नाही. कठीण आहे ते. सो येस, बाहेरचं खा, सगळं खा. आता पोळी म्हटलं की आता ग्लुटेन असतं ग्लुटेन फ्री घ्या. तर मला असं वाटत नाही की यू शुड अवॉइड दॅट. बट येस, आता समज जर का पोळीच्या ऐवजी तुम्ही भाकरी खात असाल तर बेस्ट, बिकॉज भाकरी हॅज ऑल द न्यूट्रिएंट्स. आणि मिक्स भाकरी आहे किंवा नाचणी, बाजरी, ज्वारी, तांदळाची भाकरी आहे, भाकरी खा, दॅट इज बेस्ट. तांदळाची भाकरी हे तू सांगितलंस, हे बघणारे म्हणतील की वा खूप छान डाएट आहे सर. कारण जनरली तांदळाची भाकरी, भात हे अवॉइड करायला सांगितलं जातं. भात अवॉइड करायला सांगितला जातो. बट यू कॅन लूज वेट इवन बाय इटिंग राईस. आता ते कसं बॉडीवरती डिपेंड असतं. म्हणजे तुमचं आता साऊथ इंडियन्स आपण म्हणालो, लहानपणापासून भातच खाता येते, पण असतात बरेच जण एकदम बारीक, मग त्यांचं का नाही वजन वाढत भाताने, असं होतं. ते इट डिपेंड्स ऑन एरिया, जॉग्राफिकल एरियामुळे सुद्धा. ते आता पंजाबींना सांगितलं की तुम्ही भातच खात राहा तर नाही जमणार ते. सो इट डिपेंड्स ऑन जॉग्राफिकल एरिया ऑल्सो, की तुमची बॉडी कशी आहे, तुमचे जीन्स कसे आहेत, हेरिडिटरीली तुम्ही काय कन्झ्युम केलेलं आहे. सो ते त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे तुमचा डाएट. आता हे जे सांगतात युट्यूब व्हिडिओजमध्ये, इंस्टाग्रामवरती, इट्स ओव्हरऑल फॉर एव्हरीबडी, बट ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. किंवा काही वेळा असं पण होतं की ते जे डाएट प्लॅन मध्ये दिलेले फूड्स आयटम असतात ते आपल्याकडे अवेलेबल नसतात. एक्झॅक्टली. कारण आणि असले तरी त्याची कॉस्ट प्राइस जास्त असते. आता जनरली मी बरेचदा हे सगळं ट्राय झालंय माझं करून, म्हणून मी तुला सांगते की कॅप्सिकम जी रेड ग्रीन आपली रेड येलो वगैरे येतं, ही आपल्याकडे पटकन अवेलेबल नसते. आणि त्याची मॉल प्राइस बघितली तर सामान्याने जर करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी ते इफेक्टिव्ह नाही. येस. आणि तुला मी एक विचारेन जाता जाता की योग, तू आता हे सांगितलंस डाएट, योग हे इम्पॉर्टंट आहे. सो तुझ्या दृष्टीने योग दिनानिमित्त तू काय सांगशील की योग तुझ्या आयुष्यात किती उपयोगी ठरला? योग माझ्या आयुष्यात खूपच उपयोगी ठरलेला आहे. की जसं मी पण सामान्यच माणसांसारखीच आहे. सो माझ्या आयुष्यात पण कुठे ना कुठेतरी स्ट्रेस लेवल वगैरे असतात. कारण करिअर आहे आपलं, प्रोफेशनल ग्रोथ, पर्सनल ग्रोथ, ह्या सगळ्याचा सगळ्यांना स्ट्रेस असतो. तसा मलाही होता. पण योगमुळे जेव्हा मी आसनं करायला लागली, प्राणायाम करायला लागले, त्यामुळे कुठेतरी माझं मन शांत होत गेलं. अँड आय लर्न टू डील विथ द सिच्युएशन. म्हणजे तुम्ही कसं फेस करताय सिच्युएशन्सना, त्याचा तुमचा काय बोलतो पर्स्पेक्टिव्ह, नजरिया बदलतो, दृष्टिकोन बदलतो. म्हणजे एखादा समोरचा माणूस आपल्याला काहीतरी बोलतोय पण आपण तसे नाहीच आहोत, तर मग त्याने आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. बिकॉज स्ट्रेस डेव्हलप्स आफ्टर युअर रिॲक्शन. म्हणजे तुम्ही काय रिस्पॉन्स देताय त्यामुळे स्ट्रेस डेव्हलप होतो. आता समोरचा म्हणजे काही बोलू दे मला, पण मला माहितीये मी कशी आहे, मला माहितीये मी काय करणार आहे,
आणि व्हॉट आय एम केपेबल ऑफ. सो त्याचं बोलणं किती मनाला लावून घ्यायचं हे माझ्या हातात आहे, बिकॉज आय हॅव लर्न हाऊ टू डील. बरोबर. सो दॅट इज हाऊ योग हेल्प्स यू इन डे टू डे लाईफ. आणि आता योगासनाचं म्हटलं तर आधी पूर्वीची लोक होती, ना डाएट करायची, ना जिम करायची, ना काहीच करायची, तरी सुद्धा त्यांचं आपण लाईफस्पॅन बघितलं तर त्यांचं जास्त होतं. म्हणजे माझ्या आजी आजोबांच्या जनरेशनचं लाईफस्पॅन जास्त होतं, बिकॉज त्यांच्या ॲक्टिव्हिटीज फिजिकल होत्या. आजचं जे सिडेंटरी लाईफ आहे ते ट्राय टू अवॉइड दॅट. पण समज तुमचा सिडेंटरी वर्क आहे, जसं माझं सुद्धा सिडेंटरी वर्क आहे, वी आर कंटिन्युअसली ऑन द लॅपटॉप, बरोबर, देन ट्राय टू गेट अप एव्हरी 20 minutes, टेक अ 20 second वॉक, लुक ॲट 20 feet, and then come and sit again, and then take a break. बरोबर. सो दिस इज व्हॉट थोड्या छोट्या गोष्टी असतात जे आपण योगमुळे शिकतो आणि ते लाईफमध्ये कुठे ना कुठेतरी इन्कल्केट केल्यामुळे आपलं आयुष्य सोपं होतं. बरोबर आहे, अगदी छान. म्हणजे तू खूपच उपयुक्त सांगितलंस. जनरली आपण काम करत बसलो की बसतो, उठत नाही. पाणी पिणे ह्याच्यावर आपलं सुद्धा म्हणजे नाही आपल्याकडून तेवढं पाणी प्यायलं जात. आणि एकंदरीत ह्या सगळ्या जेव्हा गोष्टींमध्ये आपण बदल घडवू तेव्हाच कुठेतरी आपल्याला योग सुद्धा तितकाच रिस्पॉन्स छान देईल. एक्झॅक्ट. आणि त्यानंतरच आपण त्याचे बेनिफिट्स म्हणजे आपण जे म्हणतो की फायदेशीर मला कसा ठरला आणि माझ्या जीवनात योगने काय बदल केला हे आपण नक्की सांगू शकतो. तुम्ही योगचा हात पकडला तर योग तुमचा हात कधीच सोडणार. अरे वा, ग्रेट, मस्त, एकदम छान तू सांगितलंस. खरंच खूपच सुंदर, छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि तू खूपच म्हणजे आजच्या जनरेशनला अगदी पटतील, रुचतील अशा तू छान तुझ्या टिप्स पण त्यांना दिलेल्या आहेस. सो तू इथे आलीस, आमच्याशी छान संवाद साधलास, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. येस.